मुंबईला एकेकाळी आपल्या इशाऱ्यावर हलवणारे धडाडीचे कामगार नेते, माजी संरक्षण आणि रेल्वे मंत्री साती जॉर्ज फर्नांडिस यांचं नाव आता दक्षिण मुंबईच्या भूगोलावर कायमचं कोरलं जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील DN रोड आणि वालचंद हरचंद मार्ग जिथे एकत्र येतात, त्या चौकाला साती जॉर्ज फर्नांडिस चौक असं नाव देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. 3 जून रोजी म्हणजे जॉर्ज यांच्या जयंतीच्या दिनीच हा नामकरण सोहळा व्हावा अशी त्यांच्या कामगार संघटनांची इच्छा आहे. 1967 मध्ये मुंबईचे सम्राट सखा पाटलांचा पराभव करणारे आणि महापालिकेचा कारभार मराठीत चालवण्याचा ऐतिहासिक ठराव मांडणारे जॉर्ज आजही मुंबईकरांच्या स्मरणात आहेत. फेरीवाले, टॅक्सी चालकांपासून ते बेस्ट आणि 1974चा ऐतिहासिक रेल्वे संप घडवून आणणारे जॉर्ज हे देशाचे बंद सम्राट म्हणून ओळखले जायचे. तर कोकण रेल्वेचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या या लढवय्या नेत्याला मुंबईत हक्काचं स्मारक मिळालं नसल्याची खंत समर्थकांना नक्कीच होती. पण आता या चौकाच्या रूपाने त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कुलाबा न्यूज 24 ला फॉलो करायला विसरू नका.